नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे परत एकदा ई लर्निंग कॉमर्स या आपल्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघत आहोत. यामध्ये 3 प्रॉब्लेमच्या आधारे मी तुम्हाला प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते शिकवले. आजच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला जर कॅपिटल फंड दिलेले नसेल तर ते कसं शोधायचं, त्यासाठी ओपनिंगची बॅलन्स शीट कशी करायची ते शिकवणार आहे. तर चला आपण अगदी सोप्या भाषेत अकाउंट हा विषय शिकूया. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक प्रॉब्लेम दिसत आहे. ज्यांच्याकडे पुस्तक PDF नसेल त्यांनी मोबाईलच्याद्वारे स्क्रीनशॉट काढून घ्या. सोल्युशन करताना मला प्रॉब्लेम दाखवता येणार नाही. आपण पहिल्यांदा प्रॉब्लेमचं व्यवस्थितरित्या रीडिंग करूया. सर्वांनी लक्ष द्या. चेंबर ऑफ कॉमर्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. चेंबर ऑफ कॉमर्सचं या ठिकाणी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आहे 31 मार्च 2018चं, म्हणजे यांचं चालू वर्ष आहे 2017-18. रिसिप्ट साईडला बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे बँकेचा ओपनिंग बॅलन्स तो या वर्षीच्या बॅलन्स शीटला लिहित नाहीत. याचा वापर आपण कॅपिटल फंड काढण्यासाठी करणार आहोत. टू सबस्क्रिप्शन, यावर्षी 72,000 रुपये सबस्क्रिप्शनचे मिळालेत, ते आपण इन्कम साईटला लिहायचे आणि तिथं रिसिप्ट साईटला ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17. म्हणजे ह्या 72,000 रुपयामध्ये 8,000 रुपये इन्क्लुडिंग आहेत आणि ते 16-17चे म्हणजेच ते प्रिव्हियस इयरचे आहेत. प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन यावर्षी मिळाले आणि ते 72,000मध्ये इन्क्लुडिंग आहेत असा त्याचा अर्थ. ते 72,000तून आपण काय करायचे, लेस करायचे, म्हणजे आपल्याला या वर्षाचं ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन समजेल, डबल इफेक्ट होत नाही. पुढे बघा, टू सेल ऑफ मशिनरी 20,000 आणि बुक व्हॅल्यू आहे 25,000. याचा अर्थ असा होतो 25,000 रुपये किंमत असलेली मशीन 20,000 रुपयाला विकली, म्हणजे 25,000 रुपये मूळ किंमत किंवा बुक व्हॅल्यू असलेली मशीन 20,000 रुपयाला विकली. इफेक्ट कसे करायचे, मशीन ही एक असेट आहे. असेट विकून पैसे मिळाले तर त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. कॅपिटल रिसिप्ट इन्कम साईटला लिहत नाही, म्हणून 20,000 रुपये इन्कमला लिहायचे नाही. 25,000ची मशीन 20,000ला विकली म्हणजे 5,000 रुपये लॉस झाला. तो एक्सपेंडिचर साईटला लिहायचं टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000 रुपये. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जरा बघायचं ओपनिंग बॅलन्सेस आहेत का. मी खाली बघितलं तर पहिली ॲडजस्टमेंट ओपनिंग बॅलन्सेसची दिसते. त्यामध्ये तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला मशिनरी 50,000 रुपयाची दिसते, म्हणजेच या 50,000मधून यावर्षी विकलेल्या मशिनरीची बुक व्हॅल्यू 25,000 रुपये आपण लेस करायची आहे. ते पोस्टिंग करताना लक्षात येईल. पुढे बघा, डोनेशन. तर डोनेशनविषयी ॲडजस्टमेंट आहे का ते आधी बघूया. तर तिसरी ॲडजस्टमेंट बघा, डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे जे डोनेशन मिळालेलं आहे ते बिल्डिंग फंडसाठी मिळालेलं आहे. याला स्पेशल डोनेशन म्हणायचं, म्हणून याचा इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला. आणि पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये बघितलं तर बिल्डिंग फंडचा सुद्धा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये हे 55,000 रुपये काय करायचे, ॲड करायचे. पुढे बघा, टू ॲडमिशन फी रेव्हेन्यू आहे, इन्कमला लिहायची. बाय इन्शुरन्स, बाय प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचरला लिहायची. बुक्स, कम्प्युटर्स असेट आहे, या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे, हे यावर्षी परचेस केलेले आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला लिहायचे. फर्निचर असेटला लिहायचे आणि बँकेचा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं. पहिली ॲडजस्टमेंट ही ओपनिंग बॅलन्सेस आहेत. मागच्या वर्षाचे क्लोजिंग बॅलन्स, या वर्षाचे ओपनिंग बॅलन्स. त्याच्यामध्ये कोण आहे बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000, मशिनरी 50,000, बिल्डिंग फंड 2,10,000 आणि इन्व्हेस्टमेंट 3 लाख. मग याचं
मध्ये आपण विचार करायचा तर मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला जाईल या वर्षीच्या, बिल्डिंग फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल कारण तो स्पेशल फंड आहे, आणि इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. हा विषय क्लिअर झाला. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा, या वर्षीच्या सुरुवातीला सबस्क्रिप्शन किती रुपये आउटस्टँडिंग आहे? 10,000. करंट इयरच्या बिगिनिंगला सबस्क्रिप्शन किती रुपये आउटस्टँडिंग आहे? 10,000. म्हणजे मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहेत? 10,000. त्यापैकी या वर्षी किती मिळालेत बघा रिसिप्ट साईडला? 8,000. 10,000पैकी 8,000 मिळालेत, म्हणजे अजून मागच्या वर्षाचे 2,000 भेटायचे बाकी आहेत. ते मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग आहेत, म्हणून त्याचा एकच इफेक्ट करायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर एवढं तुम्हाला काळजीपूर्वक सबस्क्रिप्शनवर लक्ष द्यायला लागतं. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन आहे मशिनरीवर 2,500, तर मशिनरीमधून 2,500 डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू ₹4,000. म्हणजे या वर्षाचं सबस्क्रिप्शन 4,000 रुपये आपल्याला भेटायचं बाकी आहे, ते करंट इयर आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आणि डबल इफेक्ट करायचे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणजे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनला टिकमार्क करावी लागेल. त्यानंतर ओपनिंग बॅलन्सेसमध्ये मशिनरीला टिकमार्क करावी लागेल, बिल्डिंग फंडला टिकमार्क करावी लागेल. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शक्यतो प्रॉब्लेम सोडवताना ओपनिंग बॅलन्सेसची पहिल्यांदा पोस्टिंग करायची असते. तुमच्या लक्षामध्ये येते विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल फंड हा दिलेला नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फंड हा शोधावा लागेल. तर आपण या ठिकाणी कॅपिटल फंड जो आहे तो शोधूया, म्हणजे आपल्याला काय होईल समजेल की कॅपिटल फंड कसा काढायचा असतो. कॅपिटल फंड म्हणजे काय? ओपनिंगची बॅलन्स शीट काढायची. तुम्हाला कॅपिटल फंड काढण्यासाठी ओपनिंगची बॅलन्स शीट काढावी लागेल. बघा इथे मी काढलेली आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड ॲज ऑन 1 एप्रिल 2017. याला म्हणायचं ओपनिंगची बॅलन्स शीट. मागच्या वर्षाची क्लोजिंगची बॅलन्स शीट, या वर्षाची ओपनिंगची बॅलन्स शीट. हे वर्किंग नोटच्या रूपामध्ये मी काढलेलं आहे. याला 2 मार्क मिळतील तुम्हाला. याला म्हणायचं ओपनिंगची बॅलन्स शीट. बघा सेम बॅलन्स शीट सारखीच आहे, लायबिलिटी रुपीज, असेट रुपीज. या ठिकाणी पहिल्यांदा आपण या बॅलन्स शीटला काय लिहायचं हे समजून घ्या. या बॅलन्स शीटला मागच्या वर्षाच्या असेट आणि मागच्या वर्षाच्या लायबिलिटी लिहायच्या असतात. तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघा, तुम्हाला रिसिप्ट साईडला दिसेल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे कॅश किंवा बँकेचा ओपनिंग बॅलन्स तो मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स आहे, या वर्षीचा तो ओपनिंग बॅलन्स आहे. तो मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला होता, म्हणून मी या बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहित आहे कॅश ॲट बँक 22,250. आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटमध्ये मागच्या वर्षाचं कोणीही दिसत नाही, म्हणजे मागच्या वर्षाच्या रिलेटेड माहिती नाही आहे. मग काय करायचं? सोडून द्यायचं. मग आलो ॲडजस्टमेंटमध्ये. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिसत आहे ते म्हणजे ओपनिंगची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसत आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला समजतंय की मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहेत? 10,000. ते आपण असेटला लिहिले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000. वर्षाच्या सुरुवातीला मशिनरी किती आहे, म्हणजेच मागच्या वर्षी मशीन किती रुपयाची होते आपल्याकडे? 50,000 रुपये. आणि त्यानंतर बिल्डिंग फंड हे कुठे लिहायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड आपण लिहिलेलं आहे 2,10,000. शेवटी आहे इन्व्हेस्टमेंट, ते कुठे लिहायची? बॅलन्स शीटच्या असेट साईडला 3,00,000. आणि मग या ठिकाणी दुसरी, तिसरी, चौथी जी ॲडजस्टमेंट आहे त्याचा आणि मागच्या वर्षीचा काय संबंध येत नाही. अशा प्रकारे या बॅलन्स शीटमध्ये मी तुम्हाला दिसत आहे मागच्या वर्षीच्या असेट आणि लायबिलिटी लिहिलेली आहे. कॅश ॲट बँक रिसिप्ट साईडकडनं आणलेलं आहे, आणि बाकीची माहिती ही ओपनिंग बॅलन्स म्हणून पहिली ॲडजस्टमेंट दिली होती, त्यावरून त्याची पोस्टिंग आपण केलेली आहे. एवढं सगळं झाल्यानंतर या ठिकाणी असेटची टोटल आलेली आहे 3,82,250. त्यातून 2,10,000 रुपये मी मायनस केले, तर लायबिलिटी साईडला फरक आला
की त्याला म्हणायचं कॅपिटल फंड कंसामध्ये बॅलन्स फिगर 1,72,250. तर अशा प्रकारे तुम्हाला कॅपिटल फंड दिला नसेल तर तो अशा प्रकारे काढावा लागेल. हा जो कॅपिटल फंड आहे तो तुम्ही या वर्षाची जी काय बॅलन्स शीट काढणार आहात त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला इनरला लिहून ठेवायचं आहे 1,72,250. अशा प्रकारे कॅपिटल फंड आपण काढलेलं आहे. आता आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्टिंग करूया. पण तीही पोस्टिंग करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्सेसची पोस्टिंग करायची, डायरेक्ट रिसिप्ट साईडची पोस्टिंग करायची नाही. तर ओपनिंग बॅलन्सेसमध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिसतोय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000. म्हणजे आपल्याला मागच्या वर्षाचे सबस्क्रिप्शन 10,000 रुपये भेटायचे बाकी आहेत. त्यापैकी रिसिप्ट साईडला किती भेटलेत? 8,000. म्हणजे अजून मागच्या वर्षाचे किती भेटायचे आहेत? 2,000. ते डायरेक्ट लिहायचे कुठे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आपण आलो बॅलन्स शीटच्या असेट साईडला, हेडिंग लिहिली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याच्याखाली 2 वर्ष लिहिले 2016-17 आणि 17-18. 16-17 म्हणजे मागचं वर्ष. मागच्या वर्षाच्या समोर आपण लिहिले 2,000 रुपये. आता आपण आलो पुढे मशनरी. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच एक लाईन सोडून आपण लिहिली मशनरी, इनरला 50,000 रुपये. त्यानंतर बिल्डिंग फंड, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड, इनरला आपण लिहिले 2,10,000 रुपये. आणि शेवटी इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला मशनरीच्या खाली 3 लाईन सोडायच्या आणि मग लिहायची इन्व्हेस्टमेंट, आउटरला 3,00,000 रुपये. तर अशा प्रकारे ओपनिंग बॅलन्सची आपण पहिल्यांदा पोस्टिंग करून घेतलेली आहे. आता तुम्ही पण रिसिप्ट साईडला बघा कोण दिसते तुम्हाला? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन गरज नाही. सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहायचं बाय सबस्क्रिप्शन, इनरला लिहायचे 72,000 रुपये. आणि लगेच त्याच्यातून मागच्या वर्षाचे भेटलेले 8,000 रुपये काय करायचे? लेस करायचे. लेस करून खालीच थांबायचं 64,000 रुपये. त्यानंतर पुढे भेटलेले सेल ऑफ मशनरी. मी जसं तुम्हाला शिकवत आहे तशीच पोस्टिंग करायची सवय ठेवा, म्हणजे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजेल आणि अजिबात त्याच्यामध्ये अवघडपणा वाटणार नाही. पुढे आहे मशिनरी विकलेली आहे. तुम्हाला मी सांगितले 25,000ची मशीन 20,000ला विकली आहे. 5,000 रुपये लॉस झाला, तो एक्सपेंडिचर साईडला लिहायचा. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000 रुपये. आणि मशिनरीच्या ओपनिंग बॅलन्समधून म्हणजे असेट साईडला आहे 50,000, त्यातून विकलेल्या मशीनची बुक व्हॅल्यू लेस करायची. 50,000तून लेस म्हणायचं सोल्ड, 25,000 लेस करून खालीच थांबायचं 25,000, कारण डेप्रिशिएशन आहे. त्यानंतर परत आलो रिसिप्ट साईडला तर दिसते डोनेशन. डोनेशन हे काय आहे? बिल्डिंग फंडसाठी भेटलेलं आहे. म्हणून आलो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बिल्डिंग फंडमध्ये म्हटलं ॲड डोनेशन 55,000 रुपये आणि ॲड करून बाहेर आपण जाणार आहोत 2,65,000 रुपये. त्याच्यानंतर परत रिसिप्ट साईडला आलो. ॲडमिशन फी इन्कम साईडला रेव्हेन्यू असल्यामुळे बाय ॲडमिशन फी आउटरला किती रुपये लिहिले? 6,000 रुपये. आता आपण आलो पेमेंट साईडला. इन्शुरन्स एक्सपेंडिचर साईडला टू इन्शुरन्स आउटरला लिहिले 10,000 रुपये. प्रिंटिंग स्टेशनरी तिकडेच टू प्रिंटिंग स्टेशनरी आउटरला लिहिले 4,000 रुपये. त्यानंतर कोण भेटलं? बुक्स. बुक्स कुठे लिहायचे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला बुक्स लिहिले आपण 30,000 रुपये. त्याच्यानंतर कम्प्युटर, तोही बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे बाहेर लिहायचं कम्प्युटर 60,000 रुपये. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईडला आपण लिहायचे टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आउटरला लिहायचे 4,000 रुपये. त्यानंतर फर्निचर असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फर्निचर आउटरला लिहायचे 62,000 रुपये. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे बँकेचा क्लोजिंग बॅलन्स, तोही लिहायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश ॲट बँक आउटरला लिहायचे 5,250. मी जसे अमाऊंटची इफेक्ट देत आहे तशी पोस्टिंग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये केलीत तर तुम्हाला खूप समजायला सोपं जाईल. मी जसे अमाऊंटची इफेक्ट देत आहे तशा पद्धतीने नोटबुकमध्ये पोस्टिंग करा, म्हणजे समजायला सोपं जाईल. आणि काही क्युरीज असेल तर मला या ठिकाणी कमेंट्स करा किंवा माझ्या नंबरवर मला फोन करून विचारा.
अशा प्रकारे रिसिप्ट पेमेंटची पोस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला काय बघायचे ॲडजस्टमेंट. या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट आपण क्लिअर केलेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची. आपण आलो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मशिनरीची व्हॅल्यू आपल्याकडे किती दिसते आहे 25,000. 25,000तून म्हणायचं लेस डेप्रिशिएशन 2,500 लेस करून बाहेर येतील 22,500. डेप्रिशिएशनचा डबल इफेक्ट करायचा एक्सपेंडिचरला टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 2,500 रुपये. पुढची तिसरी ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. आणि चौथी ॲडजस्टमेंट आहे करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे 4,000 रुपये. मग आपण आलो इन्कम साईडला. सबस्क्रिप्शन आपल्याला किती आहे 64,000. 64,000च्या खाली म्हटलं ॲड आउटस्टँडिंग 4,000 म्हणजे आउटरला किती आले 68,000. मग याचं वाचन कसं करायचं. यावर्षी सबस्क्रिप्शन भेटलं होतं 72,000. त्याच्यामधून मागच्या वर्षाची इन्क्लुडिंग असलेले 8,000 लेस केले आले 64,000. त्यामध्ये करंट इयरचे 4,000 आउटस्टँडिंग ॲड केले आणि ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन बाहेर आले या वर्षाचे 68,000. आता हे 4,000 रुपये आपल्याला भविष्यामध्ये भेटणार आहेत. त्यामुळे सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला तिथे आपण लिहिलेलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचे अजून किती भेटायचे 2,000. त्याच्या खाली 17-18 म्हणजे करंट इयरचे किती भेटायचे आहेत 4,000. असे एकूण यावर्षी किती भेटायचे आहेत 6,000 रुपये भेटायचे आहेत. तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंटची सुद्धा पोस्टिंग झालेली आहे. आता आपण काय करायचं टॅली. पहिल्यांदा इन्कम एक्सपेंडिचर टॅली करायचं. इन्कमची टोटल करायची, एक्सपेंडिचरची टोटल करायची, दोघांची टोटल करायची. जर एक्सपेंडिचरची टोटल जास्त आली तर डिफरन्स आला इन्कमला त्याला म्हणायचं डेफिसिट. आणि जर इन्कमची टोटल जास्त आली एक्सपेंडिचरला डिफरन्स आला तर त्याला म्हणायचं सरप्लस. या प्रॉब्लेममध्ये इन्कमची टोटल जास्त येते आणि एक्सपेंडिचरची टोटल कमी येते. एक्सपेंडिचरला डिफरन्स येतो त्याला म्हणायचं सरप्लस. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर सरप्लस 48,500. इथे इन्कमची जी टोटल आली आहे ती 74,000 आहे. 74,000ने टॅली होणार. 74,000मधून तुम्ही एक्सपेंडिचरची टोटल मायनस केलीत तर तुमचं सरप्लस येईल 48,500. हे सरप्लस कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. आपण आलो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल फंडमध्ये म्हटलं ॲड सरप्लस 48,500 रुपये ॲड करून आपण बाहेर जायचं 2,20,750. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण बॅलन्स शीट टॅली करायची. तर तुमची बॅलन्स शीट टॅली येईल 4,85,750 4,85,750. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड दिलेलं नसेल तर तो कसा काढायचा हे शिकवलं. आणि सेल ऑफ मशिनरी असेल तर काय करायचं याची ट्रीटमेंट शिकवली. मी आशा करतो की तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन समजलेलं असेल. जर तुम्हाला सोल्युशन समजलेलं असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि या आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. धन्यवाद.